आपण आज 2 पॉइंट भीतीचा अर्थ समजून घेऊ आणि ती कशा प्रकारे त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. या दोन पॉईंटकडे आवर्जून लक्ष द्या. सगळ्यात अगोदर भीती म्हणजे काय? भीती हा आपला शत्रू नाही. भीती म्हणजे आपल्या मनामध्ये खूप सारा गडबड गोंधळ होतो, ती म्हणजे भीती. भीती खरं तर पास्टमध्ये जे काही आपलं दुःख झालंय, खूप फजिती झाली आहे ती, आणि फ्युचरमधलं डाऊट, होईल का नाही होईल, या दोन्हीचं मिश्रण म्हणजे भीती. भीती म्हणजे आपली सावली. तिला जर आपण तोंड दिलं, तिला समजून घेतलं, तर ती सावली हळूहळू जशी कमी होती तशी भीती कमी होते. भीती ही आपला शत्रू नाही. ही गोष्ट एकदम माइंडमध्ये लक्षात घ्या. भीती ही फक्त सिग्नल आहे, की बाबा तुला जे काम करायचंय त्याच्यामध्ये जर तुला थोडं दुःख आलं, थोडं अपडाऊन झालं, तसं तर करा. भीतीचा अर्थ फक्त एवढाच आहे आणि तुम्ही तो समजून घ्या आणि कामाला सुरुवात करा. तिथे थांबू नका. हां, मला माहिती आहे खूप जणांना, मला सुद्धा खूप गोष्टींची भीती होती. पण तिला मी कसं हँडल करायचं हे पॉइंट शिकले आणि त्याच्यानंतर माझा एक भीतीचा पॉइंट कमी झाला. आता भीती सांगता येईल. फर्स्ट टाईम कॅमेऱ्याच्या समोर बोलणं. नंतर जे मोठे लोक असतात त्यांच्यामध्ये आपण बोलायला लागलो तर आपल्याला थोडासा घाम आल्यासारखं होतं ना, ती एक भीती आहे. किंवा नव्याने बिझनेस स्टार्ट करायचा आहे, त्याची पण भीती वाटते की कसं होईल, काय होईल. नंतर स्टेज परफॉर्म जर करायचं असेल तर तिथं पण भीती आहे. हे सगळ्या भीती तर मोठ्या झाल्या. आपण घरातसुद्धा खूप गोष्टींना घाबरतो. गाडी चालवायची असेल, कधी जाऊन काय आणायचं असेल तरी भीती वाटते. तर भीती ही वाटते, पण तिला आपण हाताळलं पाहिजे, हँडल केलं पाहिजे. तरच आपण ती गोष्ट करण्यासाठी स्वतःला तयार करू शकतो. बघा, भीती एक आपल्यासाठी गरजेची पण आहे आणि सतर्क राहण्यासाठी पण आहे. आणि भीती ही आपल्याला एक सिग्नल देते की तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊन ते काम करा. गाडी चालवताना हँडलकडे लक्ष द्यायचं, म्हणजे आपण छान गाडी चालवू शकतो. तसंच एखाद्या गोष्टीला समजून घेऊन त्याच्यातली भीती नक्की जाते. आता भीती काय येते बरं? का तर आपण त्या गोष्टी केलेल्या नसतात ना, त्याच्यामुळे आपल्याला त्यातल्या गोष्टीचं नॉलेज नसतं आणि मग आपल्या मनात खूप सारा गोंधळ तयार करतो आणि मग भीती तयार होते. आता आपण एक छोटं उदाहरण पाहू. एक रिया नावाची मुलगी होती आणि ती नव्यानेच तिच्या ह्याच्या जॉबसाठी ती पुण्यात गेली. खरं तर ती सगळं हँडल करत असते. घर, जॉब, रुटीन रोजची सगळं छान हँडल करत असते आणि आई-वडिलांना तिच्याबद्दल खूप सारा अभिमान पण असतो, की आमची मुलगी सगळं काय हँडल करते, म्हणजे आता आपल्याला काळजी नाही. पण रियामध्ये एक भीती होती. ती भीती अशी होती, की लिफ्टमध्ये ती कधी जातच नव्हती. अक्षरशः तिचं ऑफिस होतं 8 फ्लोअरवर आणि ज्यावेळेस ती रोज अप डाऊन करत होती ना, त्यावेळेस ती सगळं चढत वर जायची ना 8व्या फ्लोअरवर, त्यावेळेस तिला खूप दमल्यासारखं व्हायचं. खूप ती दमून जायची, टायर्ड व्हायची. फक्त एकच गोष्ट म्हणायची, ठीक आहे ना, मी सेफ तर आहे. एवढा एक शब्द म्हणायचे आणि परत अप डाऊन चालूच, खालीवर चालूच होतं. पण वन डे एक दिवस असं झालं, की सरांनी सांगितलं, "आज आपली मीटिंग आहे. रिया, तू फाईल घेऊन ये. गेट इट डाउन फास्ट." आता रियाला काही शब्द सुचतच नव्हते. रिया ठीक आहे, ओके सर म्हटली. आणि मग काय, रियावर नंबर आला, की आता मी जर चालत वर चढत गेले तर काय होईल, मला उशीरच होईल, सर परत रागवतील. त्यापेक्षा आपल्याला आज लिफ्टमध्ये जावं लागेल. ज्यावेळेस ती लिफ्टचं बटन दाबते त्यावेळेस आत 3 जण असतात. एक लेडीज असते, ओल्ड एज एक लेडीज असते, एक ओल्ड लेडीज असते. ती आतमध्ये उभा राहते. जसं प्रेस करते बटन वरती जायला लिफ्ट, तसं तिला इतका थरकाप यायला लागतो, भीती वाटायला लागती. तिला वाटतं आता काय होईल. हे कशामुळे झालेलं असतं, की ज्यावेळेस ती चाइल्डहूडमध्ये असते ना, त्यावेळेस चुकून एकदा लिफ्ट बंद पडलेली असते आणि त्यावेळेस जो काही लिफ्ट बंद पडल्याच्या नंतर जो भीतीचं वातावरण असतं ना, त्यावेळेस तिच्या मनाने एक कन्क्ल्युजन घेतलं होतं, की क्लोज स्पेस म्हणजे डेंजरस. असं तिच्या मनातच बसलं होतं, की ज्यावेळेस सगळं काही बंद होतं ना, अंधार होतं ना, म्हणजे ते तर खरंच आपला शेवटच होत असतं. असं तिच्या तो डोक्यात फोबिया, ती भीती बसलेली होती आणि त्याच्यामुळेच ती लिफ्टमध्ये बसायला भीती वाटत होती. लिफ्टमध्ये जाण्यासाठी तिला खूप सारी भीती वाटत होती आणि सेम तीच सिच्युएशन आता परत होणार होती, की तिच्या मनात परत ते पास्टमध्ये गोष्ट झालेली परत यायला लागली आणि मग त्यावेळेस ती ओल्ड वुमन होती ना, ती तिच्या पाठीवर हात ठेवते आणि तिला म्हणते, "अगं, हे जी थरकाप होत आहे ना, ही भीती नाही, तुझं कॉन्फिडन्स लेव्हल आहे, की तू आज डेअरिंग केली आहे. फर्स्ट टाईम लिफ्टमध्ये यायची डेअरिंग केली ना, म्हणजे तू इथेच जिंकली, तू इथेच विनर झाली. काही होणार नाही, रिलॅक्स." आणि जेव्हा ती 8व्या फ्लोअर्सवर जाते, फाईल घेते, परत लिफ्टमध्ये येते, परत सरांना देते आणि मग तिला त्यावेळेस सगळं काही मीटिंग झाल्यावर ती विचार करते, "का रे, लिफ्टमध्ये तर मला काहीच झालं नाहीये. मग इतक्या दिवस जे काही मी भीतीचं वातावरण घेऊन हिंडत होती, त्याचा काय उपयोग झाला?" आणि त्यावेळेस ती हसते, की "अरे, माझी भीती, जे काही मनातलं वादळ होतं, जे काही मी सगळं गोंधळ करून ठेवला होता ना, फक्त तो इनसाइडमध्ये होता माझ्या. बाहेर वातावरण, एन्व्हायर्नमेंट खूप खास आहे
आणि त्याच्यानंतर रिया. मग काय रोजच लिफ्टमध्ये जायला लागली आणि तिची जी भीती होती ती कायमची गेली. म्हणजेच काय, ह्या स्टोरीवरून आपण आपल्या स्टोऱ्या लक्षात आणायची की आपल्याला नेमकी कोणत्या कोणत्या पॉईंटची भीती वाटते. आणि जर आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटते तर शोधून काढा की का, पास्टमध्ये काय झालं होतं का. हां, आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती का, आपल्याला असं वाटतं जर मला कोणी हसलं तर, जर कोणी नावं ठेवलं तर, आणि मला सगळ्यांनीच वेळात काढले तर, हे जी आपल्या मनात असतं ना ती गोष्ट स्टार्ट करताना, ह्या आपल्या मनाचं सगळे आपण ज्या आयडिया कल्पना करून घेतो ना, त्यानेच खरं तर भीतीचा मोठा डोंगर तयार होतो. आणि मग त्याच्यामुळे एखादी गोष्ट खूप सारी आवडत असेल ना, तरी आपण थांबतो. असं करूच नका. तुम्ही त्या भीतीला हँडल करायचं शिका आणि खूप छान या जीवनामध्ये जे काही छोटे-छोटे ड्रीम आहेत ना, ते पूर्ण करा. तुम्ही, मला माहिती आहे तुम्हाला माझ्यासारखं स्विमिंगचा थोडंसं भीती वाटत असेल, गाडी चालवायची भीती वाटायला असेल. अजून मला वाटतं की ज्यावेळेस बाहेर आपण जातो ट्रॅव्हलला, वन वन डे किंवा सोलो ट्रिप असते, त्याला थोडी-थोडी भीती वाटत असेल ना, ते हळू शिका आणि त्याचा आनंद घ्या. आणि खूप छान भीतीला हँडल करा आणि खूप त्याची आनंद घ्या आणि खूप एन्जॉय करा. तर थँक वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिला. त्याच्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल ही नक्कीच मी अपेक्षा करते. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा, की आपल्या मनात जी भीती आहे, ती नेमकी कोणत्या पॉईंटची तुम्हाला भीती वाटते ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर थँक